विजयजी, हा मुद्दा ताकदीचा नाही तर तत्वाचा आहे. तत्वाला घेऊन पुढे जाणारी भारतीय जनता पार्टी आहे. राष्ट्रवादीची ताकद आहे का नाही हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा नाही, तर भारतीय जनता पार्टीसाठी तत्व महत्व आहेत. त्यामुळेच आम्ही या वेळेला नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी पार्टी सोबत जाणार नाही, अशी ठाम भूमिका अगदी सुरुवातीपासून घेतोय. तुम्हाला आठवत असेल तर मागच्याही वेळेला जेव्हा अजितदादा आमच्यासोबत आले तेव्हाही आम्ही नवाब मलिक यांना भारतीय जनता पार्टी सोबत घेतलं नाही. आता विधिमंडळ कामकाजामध्ये नवाब मलिक नाहीत, कारण नवाब मलिक यांचा मुंबईमध्ये पराभव झाला. तुम्हाला आठवत असेल तर आणखी एक गोष्टीची आठवण करून देतो. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा नवाब मलिक यांना भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने पाठिंबा दिला नाही. नवाब मलिक ज्या शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेमध्ये लढले तिथे महायुतीचे आमचे वेगळे उमेदवार होते आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिला. त्यामुळे ही आमची भूमिका आज नव्याने आहे का, तर अजिबात नाही. विधानसभेच्या निवडणुकालाही ती आमची भूमिका होती, त्याच्या आधी देखील आमची भूमिका होती. त्यामुळे हा विषय ताकदीचा नाही तर तत्वाचा आहे आणि तोच घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मुंबईमध्ये महायुती म्हणून आम्ही एकनाथजी शिंदे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना अशी संगनमताने लढू आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आणि नवाब मलिक यांचा जो विषय आहे तो सातत्यानं नवाब मलिक यांचे संबंध काही राष्ट्रद्रोही लोकांशी असल्यामुळं आमचं त्याला ऑब्जेक्शन आहे. जर का या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी आहे, जर का नवाब मलिक या प्रकरणामध्ये निर्दोष सुटले तर निश्चितपणे उद्या त्याच्याबद्दलचा विचार करता येईल. परंतु तूर्त तरी ते प्रकरण कोर्टामध्ये आहे, न्यायालयामध्ये आहे. या विषयाकडे आपण पुढे येऊच, नवनाथजी, या विषयाकडे आपण पुन्हा येऊच.